कुठलीही शाळा असो किंवा महाविद्यालय, विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा एक दिवस येतो. अशा प्रसंगी विद्यार्थ्यांचं मन गहिवरून जातं, तर शिक्षकांच्याही पापण्या ओल्या होतात. असाच अनुभव पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे आला. संदेशदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय तारापूर आणि संकेतदादा बांधकाम पर्यवेक्षक शिबिर इंजिनियर कॉलेज तारापूर या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा या वर्षातील निरोप देण्याचा एक हृदयस्पर्शी समारंभ संपन्न झाला. तारापूरच्या सरपंच सौभाग्यवती भारती जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निरोप समारंभाच्या सोहळ्यात अखिल भारतीय भटक्या विमुक्त संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, पंढरपूर ITI संस्थेचे प्राचार्य ओंबासे DY, महाराष्ट्र संचालक असोसिएशनचे अध्यक्ष मारुतीराव ढोबळे, अकलूज शिक्षण संस्थेचे संस्थापक भारत पाटील शेख सर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. अत्यंत उत्साहात सरस्वती वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवर आणि पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर मात्र लक्ष वेधले हर्षदा भोई या बालिकेने. तिच्या अप्रतिम नृत्याने, लावणीच्या अदाकारीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून टाकलं. निरोपाचा हा कार्यक्रम असला तरी या बालिकेने कार्यक्रमात एक वेगळंच चैतन्य आणलं. मयुरी धोत्रे आणि तिच्या मैत्रिणींनी नृत्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच बहार आणली. या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हनुमंत मल्लाव यांनी लावलेल्या रोपट्याचं एक वटवृक्ष होताना दिसत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. प्राध्यापक हनुमंत मल्लाव यांच्या यशामागे त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मी मल्लाव यांचा सक्रिय सहभाग आहे. त्या आज संस्थेच्या संचालिका आहेत. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात संदेशदादा मल्लाव, प्राचार्य स्नेहल मल्लाव यांचा सन्मान करून त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत या संस्थेचा मोठा हातभार लागला असल्याचं सांगून या संस्थेकडून भविष्यातही असंच मोलाचं काम होईल असा विश्वास व्यक्त केला. याच कार्यक्रमात योगेश तोरणे यांचा आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी पालकांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था आणि शिक्षक यांच्या प्रती ऋण व्यक्त केले. या संस्थेतून निरोप घेताना मनात काहूर दाटलं असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. या संस्थेतून आपण बरंच काही घेऊन जात असू, त्याचा भविष्यात नक्की फायदा होईल असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी मागासवर्गीय बहुउद्देशक संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश बंदपट्टे, आंबेडकरवादी शहाजी शिकरे, पुरोगामी परिषदेचे जिल्हाध्यक्ष उमेश वाघमारे, तारापूर गावचे तंटामुक्त अध्यक्ष जालिंदर शेळके यांसह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती बंदपट्टे व बाबासाहेब प्रक्षाळे सर तसेच आभार प्रदर्शन स्नेहा जानकर मॅडम यांनी केलं. निरोपाचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात झाला असला तरी निरोप घेताना विद्यार्थी गहिवरलेले दिसले, तर शिक्षकांच्याही डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसत होत्या. यातूनच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं आता तुम्ही बाहेर पडत आहे, परीक्षा होते, कितना बाहेर पडल्यावर तुम्हाला काय करायचंय हे फर्मली ठरवा. आम्ही काय करणार, उद्देश काय, काय शिकलोय. तुम्हाला रोजगाराची संधी सांगतो. इथं पत्रकार मित्रही उपस्थित आहेत. येत्या 26 तारखेला ITI पंढरपूरमध्ये 26 नामवंत कंपन्या येत आहेत. रोजगार मेळावा आयोजित केलाय. आपणही कॅम्पस इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहा. आपलं भविष्य आजमावून बघा. अप्रेंटिसची सोय आहे. परमनंट भरतीसाठी सुद्धा कंपन्या घेणार आहेत. आणि तो मेळावा ITI पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ आणि टाटा स्ट्राइव यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर सांगतो, आत्ता आमच्याकडं हे जे 3 नेते आलेत, सरपंच मॅडम हे एक नेते, सर्वांच्या संस्थेचे प्रवेश चालू आहेत. प्रवेश घ्या. शासकीय ITI मध्ये सर्व ठिकाणी प्रवेश चालू आहेत, त्याचा लाभ घ्या. पण पुढे जाऊन शिकताना आई वडिलांना मात्र विसरू नका.
पण बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रम बघितले, आपल्यासारख्या सुशिक्षितांचेच आई वडील तिथं आहेत. 300 रुपये मजुरी करणाऱ्याचे आई वडील त्याच्या घरात आहेत. आपण शैक्षणिक दृष्ट्या शिकलो म्हणजे लय मोठे झालो असं नाही. सुसंस्कृतरित्या चांगलं घडूया. संदेश दादा, विठ्ठल रुक्माईला जपा, तसेच हे भविष्यातलं महात्मा फुले, सावित्रीबाई, एवढीच विनंती करतो. मी कार्यक्रमाची सुरुवात खरं तर सगळ्यांची नावं घेऊन करायला पाहिजे होती. आदरणीय व्यासपीठ हे ते मी नाही केले. मी सगळ्यांची माफी मागतो. पुनश्च इथं व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे आभार. मल्हार सरांनी आम्हाला इथंपर्यंत बोलवलं, आमचा उचित मान सन्मान केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर असे आभार मानतो. प्रवेशात शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. आणि आम्ही तुमच्या लग्नात नव्हतो तेही सगळे उपस्थित केले. जेवायचं तेवढं त्यांचं बघा. धन्यवाद. आणि हे जे कॉलेज उभा केलं, कॉलेज उभं करताना मला माझ्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मलाव व माझा मुलगा नावारूपाचे संदेश दादा या नावानं मी जी शाळा उभा केली त्यांचे मला सतत मार्गदर्शन असतं, सतत साथ असते. व दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य, माझी मुलगी स्नेहलताई मलाव व हे आमचं छोटंसं कुटुंब आहे. आणि या ठिकाणी तोरणे सरांचा देखील आम्हाला चांगलं सहकार्य असतं. रोहिणी धोत्रे मॅडमने पण चांगलं आपलं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. साहेबांनी देखील विठ्ठलाचं, आता सध्या वारीचा दिवस आहे, विठ्ठलाच्या संदर्भात आपल्याला त्यांनी क्लिप म्हणजे सांगितली, जी काही माहिती नव्हती ती माहिती करून दिली. आणि वास्तविक मुद्दा आमचे ढोकळे सरांनी सांगितलं, मल्हार सरांच्या पाठीमागे ती माहिती करून दिली. आणि वास्तविक मुद्दा आमचे ढोकळे सरांनी सांगितलं, मल्हार सरांच्या पाठीमागे आम्ही सतत असतो आणि सतत ते आमच्या पाठीमागे केव्हाही पण फोन करा, अधिकारी वर्गांना समजून सांगतात. आमचे मल्हार सर आहेत, लाडके मल्हार सर आहेत. आणि ते तेवढं काम झालं साहेब त्यांचं ऐकतात. साहेबाविषयी साहेबांना त्यांच्याविषयी खूप मोठा अभिमान आहे. मला एकच सांगायचं आहे, जर मोठं व्हायचं असेल तर तुमचा विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलेल. जोपर्यंत तुमचा विचार बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलत नाही. आता सांगण्याचा मुद्दा बरंच काय आहे. मी अनेक गोष्टी धाडसाना बऱ्याच ठिकाणी मी उडी घेतो आणि काही गोष्टी सक्सेस होतात, काही गोष्टी अपयश येतात. परंतु या माळावरती जे छोटंसं रोपटं लावलं, ती रोपटं लावताना मला खूप त्रास झाला. परंतु मी मागासवर्गाचा माणूस आहे. अनेक लोकांनी मला थोडी साथ दिली, सहकार्य केलं, म्हणून मी आज या ठिकाणी ताटमाने उभा आहे. आणि मला सतत माझी जी टीम आहे, ह्या टीमच्या जीवावर मी अगदी मोठ्यापणाने मी उड्या मारतो आणि मी कोणालाच घाबरत नाही. तर मी जास्त काही बोलत नाही. तर सर्वांनाच कला शिक्षक या संदर्भात प्रत्येक शाळेवर एक जॉब भेटणार आहे. एटीडी शिक्षक, बीपेड शिक्षक आणि सिटी शिक्षक. आता मी म्हणतो तुम्हाला तेवढी मी फी घेतो, ह्याच्या चौपटीने फी होईल. कारण जर शिक्षक आता उद्या भराले मराठी शाळेवरती जास्त फी होईल, तर मी म्हणणार ना तसं आम्ही जास्त फी गेला असं म्हणणार नाही. कमी फी मध्ये चांगलं शिक्षण मी देतो. कारण माझा एक रिझल्ट आहे, पुणे, मुंबई, बारामती, बीड, परळी, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, प्रत्येक मुलाला साहेब मी सांभाळून घेतो. त्याच्यामुळे मी जसं विद्यार्थी त्यांना माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. मी एका ठिकाणी मुख्याध्यापक आहे, मतिमंद राजश्री शाहू महाराज मतिमंद विद्यालय उस्मानाबाद. माझे का आमच्या संस्थेचे एक शिक्षक आहेत, आंदोलन जरा मोठा, आमच्या साहेबांच्या 7 आहेत, त्यांना पण माहित आहे. मी राजश्री शाहू महाराज मतिमंद शाळेचा मी मुख्याध्यापक आहे. 2004 पासून माझा जॉब आहे. आज 20 वर्षाला मला मी नोकरी करतोय. आणि ही स्वतःची, कारण शिक्षक असल्यामुळं ह्या क्षेत्रात काय असतं हिचा म्हणतात ना, शाळेचा हेडमास्टर चांगला तर शाळा चांगली, शाळेचा हेडमास्टर चांगला तर शाळा चांगली. हेडमास्टर जर चुकीचा असेल तर शाळा सगळी चुकीची. कारण आपल्याला चालवायचं आहे तर चांगलं चालवायचं. बरं, आता मला माझ्या संदर्भात बऱ्याच मुलांनी, बऱ्याच सहमित्रांनी, साहेबांनी चांगलं मत व्यक्त केलं. मी काही जास्त बोलणार नाही कारण बराच वेळ होत आला.